काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी लोकसभेच्या मैदानामध्ये उतरण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर भाजपही आता तयारीला लागलेला आहे। धंगेकरांना रोखण्यासाठी भाजपकडून जगदीश मुळीक यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे। पुणे लोकसभेच्या मैदानामध्ये धंगेकर आणि मुळीक यांच्यातल्या लढाईचा आढावा घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून। पुणे लोकसभेसाठी काँग्रेस भाजपमध्ये जुंपली। धंगेकर पॅटर्न तोडण्यासाठी भाजपची रणनीती ठरली। रवींद्र धंगेकरांविरोधात जगदीश मुळीकांना संधी। पुण्यात लोकसभा निवडणुकीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे। काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करताना फडणवीसांवर निशाणा साधला होता। यावर भाजपचे जगदीश मुळीक यांनी फडणवीसांची पाठराखण करत धंगेकरांवर पलटवार केलाय। मी माझ्या पक्षाला उमेदवारी मागितली, माझ्या पक्षाने उमेदवारी दिली तर मी लढणार आणि जिंकणार। उमेदवार कोण असला तो त्याच्यापेक्षा निवडणूक कशी लढवायची ही पुणेकर ती निवडणूक हातामध्ये घेतील आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडून देतील। रवींद्र धंगेकर हे अपघाताने कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये जिंकून आलेत। 2009 साली तुम्ही लढला, 2014ला जर तुमचा दारुण पराभव झाला। केवळ काहीतरी मोठ्या नेत्यांवरती देवेंद्रजींसारख्या मोदींसारखे आरोप करायचे आणि प्रसिद्धी मिळवायची ही तुमची जुनी सवय आहे। कुठली निवडणूक असेल तुमची, लोकसभा असेल विधानसभा असेल, या निवडणुकीमध्ये तुम्हाला जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे। कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला ढासळला, पण आता धंगेकर फॅक्टर निष्प्रभ करण्यासाठी भाजप जोरदार तयारीला लागले। यासाठी भाजपकडून जगदीश मुळीक यांना मैदानात उतरवलं जाणार असल्याची चर्चा आहे। धंगेकर फॅक्टर निष्प्रभ करण्याची जबाबदारी भाजपकडून जगदीश मुळीकांवर सोपवली जाणार आहे। जगदीश मुळीक यांनी भाजपकडून आमदारपद भूषवलं असून भाजपचे शहराध्यक्षही राहिलेत। याशिवाय तरुण नेते आणि स्वच्छ प्रतिमेमुळे जगदीश मुळीकांचं तिकीट जवळपास निश्चित मानलं जाते। जगदीश मुळीक हे देवेंद्र फडणवीसांचे कट्टर समर्थक मानले जातात। पुणे लोकसभेत सर्वाधिक 4.5 लाख मतदार हे वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघात आहेत। वडगाव शहरी मतदारसंघातून 2014 मध्ये जगदीश मुळीक हे निवडून आले होते। त्यामुळे काँग्रेसनं रवींद्र धंगेकरांना संधी दिली तर भाजपकडून जगदीश मुळीक लोकसभेच्या मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे। दरम्यान मुळीक यांनी दिलेल्या आव्हानाला धंगेकरांनी उत्तर दिलंय। मुळीक चंद्रकांत पाटलांचीच भाषा वापरत असल्याचं धंगेकरांनी म्हटलंय। नाही, मी सांगितलं ना, चंद्रकांत दादांनी जे बोलले तेच हे बोलतात, समोरच्याला कमी लेखतात, त्यामुळे त्यांना उत्तर पुणेकर देतील आणि मी पुणेकरांचा उमेदवार आहे, थोडी जगदीश मुळीकांचा उमेदवार आहे। कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकरांमुळे भाजपचा अनेक दशकांचा बालेकिल्ला ढासळला होता। भाजपचे हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर यांच्यातील पोटनिवडणूक फारच गाजली होती। कसबा विधानसभेसाठी पूर्ण ताकद लावूनही भाजपला पराभव स्वीकारावा लागला। काँग्रेसनं चंद्रकांत पाटील यांच्या हु इज धंगेकर या वाक्याला उद्देशून केलेला प्रचार भाजपच्या अंगलट आला होता। याशिवाय भाजपनं ब्राह्मण उमेदवार न दिल्यामुळे मतदारांची नाराजी ओढून घेतली होती। म्हणूनच यावेळी भाजपनं लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली। कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवून भाजपनं पहिलं पाऊल टाकलंय। याशिवाय कसबा विधानसभेसाठी ब्राह्मण उमेदवार आणि पुणे लोकसभेसाठी मराठा उमेदवार देण्याची भाजपची रणनीती असल्याचं म्हटलं जाते। त्यामुळे रवींद्र धंगेकर विरुद्ध जगदीश मुळीक लढत निश्चित मानली जाते। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।